पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे, किंवा या कमिटीचे चेअरमन खास करून अध्यक्ष अर्जुन खोतकर, जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले, आमच्याकडेच होते, निष्ठेच्या आणाभाका फार खायचे. एकनाथ शिंदेला पळून गेला होते उंदीर म्हणणारे हेच गृहस्थ बरं का. उंदीर आणाभाका निष्ठेच्या घेणारे हे जेव्हा गेले, ईडीला घाबरून गेले, ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर, त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं. ते यासाठीच दिलं, काल धुळ्याच्या 102 नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपयाची कॅश गेल्या 3 दिवसापासून जमा झाली. ही अंदाज समिती, त्याचे अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी. पण शासकीय कामामध्ये, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये, इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार, कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली. आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पीए आहेत पाटील म्हणून, त्यांची नियुक्ती केली. 102 नंबरच्या खोलीमध्ये गेल्या 3 दिवसापासून ही रक्कम जमा होत होती. 5.5 कोटी रुपये जमा झाले आणि 10 कोटी पुढल्या 2 दिवसात जमा होणार. लक्षात घ्या, 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय. 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत. 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली. सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन, अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. ते राज्य कुठे चाललंय?